नमस्कार मंडळी, मी आणि माझा मित्र आज चाललो आहे एक असा किल्ला पाहण्यासाठी जो काही वर्षांपूर्वी पूर्ण वाळूखाली गाडला गेला होता. केळव्याच्या समुद्र किनाऱ्याच्या उत्तरेला सुरूच्या वनात हा किल्ला आहे. किल्ल्याचा आकार चांदणीप्रमाणे असून त्याचे बुरुज त्रिकोणाकृती आहेत. किल्ला वाळूत गाडला गेला असल्यामुळे प्रवेशद्वारातून आपण किल्ल्याच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश करतो. समोर तटबंदी व त्याच्या मधोमध दुसरे प्रवेशद्वार दिसते. आत गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या भागात पोहोचतो. किल्ल्याच्या 4 टोकांना 4 वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी झरोके व जंग्या आहेत. किल्ला छोटेखानी असून 10 मिनिटात पाहून होतो. केळवे पानकोटाप्रमाणे हा किल्ला सुद्धा इतिहास काळात समुद्रात होता, पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भुईकोटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाडला गेला होता. किल्ले वसई मोहिमेत अंतर्गत 2008-2009 साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला. इसवी सन 1739च्या वसई मोहिमेत माहीम किल्ल्यावरील विजयानंतर 10 जानेवारी 1739 रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा असंच भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये.